लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि निर्णायक टप्प्यासाठी आज मतदान होणार आहे आणि महाराष्ट्रातल्या 11 तर देशातल्या 12 राज्यातल्या 94 मतदारसंघांमध्ये मंगळवारी निवडणूक होतीये। महाराष्ट्रातली ज्या 11 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे यामध्ये आहे पश्चिम महाराष्ट्र आणि त्याचबरोबर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचा समावेश आहे। या ठिकाणी पवार, नारायण राणे, उदयनराजे भोसले, छत्रपती शाहू महाराज, राजू शेट्टी अशा अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पडायला लागली आहे। त्यामुळे आजचा दिवस हा पश्चिम महाराष्ट्राच्या दृष्टीने त्याचप्रमाणे कोकणाच्या दृष्टीने आणि इकडे लातूर धाराशिवच्या दृष्टीने अत्यंत निर्णायक आणि महत्त्वाचा ठरणार आहे। तर आज पवार, राणे, उदयनराजे तसंच राजू शेट्टी यांची प्रतिष्ठा पडायला लागली आहे। संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये आज हाय व्होल्टेज मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या या 11 मतदारसंघामध्ये अत्यंत चुरशीची अशी लढत पाहायला मिळणार आहे। संपूर्ण राज्याचंच नव्हे तर देशाचं सुद्धा लक्ष महाराष्ट्रातल्या या टप्प्याकडे आहे। तेव्हा महाराष्ट्रातल्या या 11 मतदारसंघामध्ये आता सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होईल आणि या सर्व मतदारसंघावर झी24 तासचं लक्ष आहे। आमचे विविध रिपोर्टर्स या सगळ्या वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये आहेत।